प्रचार आल्यानंतर आपण जे सातगावमध्ये प्रचार काढले याबद्दल आपल्या प्रतिक्रिया? 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बॅट या चिन्हावर निवडणूक लढतोय आणि आपण अपक्ष उमेदवारी करतोय. आणि माझं सातगाव आणि परिसरातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की जास्तीत जास्त आपण बॅट या चिन्हावर बटन दाबून मला सर्वात जास्त मतांनी निवडून द्या. कारण काय की आपण आज बघितलं की महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडनं एकाच कुटुंबामध्ये तिकीट वाटप झाली आणि जो बहुजन समाज आहे म्हणजे जवळपास 60-65% जो बहुजन समाज आहे त्या समाजाच्या एकाही माणसाची लायकी नाही का की त्याला तिकीट भेटत नाही. म्हणजे स्पष्ट शब्दात बोलायचं म्हटलं तर कदाचित भडगाव पाचोरा विधानसभेतल्या मराठ्यांची लायकी नसेल की त्यांना तिकीट भेटू शकत नाही, किंवा महाविकास आघाडी आणि महायुतीचे जे पक्षकर्ते आहेत त्यांना कदाचित बुद्धी नसेल की कुठल्या व्यक्तीला तिकीट द्यायला पाहिजे आणि कुठल्या व्यक्तीला तिकीट द्यायला नको. या दोघी गोष्टींपैकी एक कुठली तरी गोष्टीची शक्यता आहे आणि सगळे सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी या गोष्टीचा विचार करायचा. आणि यावेळेस जर बहुजन समाजाचा कॅन्डिडेट निवडून नाही आला तर बहुजन समाजाचं राजकारण हे भडगाव पाचोरा विधानसभेतनं संपून जाईल, याची सगळ्यांनी म्हणजे नोंद घ्यावी. किंवा ही माझ्याकडून सूचना म्हणा किंवा ही धोक्याची घंटी म्हणा किंवा जे पण काही असेल, तर एकाच कुटुंबात जर दोघी पक्ष राज्य करतील तर भडगाव पाचोरा विधानसभेत राज्य हे व्यवस्थित कसं चालू शकेल. तर हा सगळ्यांनी विचार करा आणि जास्तीत जास्त मतांनी डॉक्टर निळकंठ पाटीलला निवडून द्या, ही माझी विनंती. आणि बॅट चिन्ह लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे की हा जो परिवारवाद आहे आणि भ्रष्टाचार आणि जी गुंडगिरी भडगाव पाचोरा विधानसभेत म्हणजे फोफावली आहे, तर ह्या भ्रष्टाचार, गुंडागर्दी आणि परिवारवादाला बाँड्रीच्या बाहेर पाठवण्यासाठी आपल्याकडे बॅट हे चिन्ह आहे. भविष्यातील आपल्या जनतेसाठी आपण विकास कामाचे विजन काय आपले? आता आपण जर बघितलं की सगळ्यात जास्त इथं शेतकरी वर्ग आहे, तर शेतकऱ्यांसाठी पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा आहे. तर जवळपास छोट्या मोठ्या 19 नद्या आपल्या विधानसभेत आहेत. तर प्रत्येक नदीवर प्रत्येक 2 किलोमीटरवर बंधारे बांधणे जेणेकरून पाण्याची पातळी वाढेल आणि पूर्ण विधानसभा ही 12 महिने बागायत कशी राहील हा आपला त्याचा एक प्राथमिक उद्देश असेल. त्याचप्रमाणे वीजचं जे नियोजन आहे म्हणजे रात्री वीज असते, दिवसा वीज नसते, तर हे जे व्यवस्थापन आहे हे बदलून एक तर दिवसभर वीज किंवा 24 तास वीज शेतकऱ्यांसाठी कशी होईल याच्यासाठी आपण सोलर पंप म्हणा किंवा सोलर प्लॅन्ट तयार करून विधानसभेसाठी सोलर प्लॅन्ट तयार होतील आणि ते विधानसभेतले शेतकरी त्याचा वापर करतील. त्याचप्रमाणे येणारा जे उत्पन्न आहे त्याच्या फार्म प्रोड्युसर कंपन्या आपण प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये 5 ते 7 फार्म प्रोड्युसर कंपन्या आपण तयार करणार आहेत, ज्याच्यामध्ये शेतकरीच मालक राहतील आणि शेतकरीच त्याचे चालक राहतील. आणि आपण बघितलं की आता एकाच कुटुंबात पहिले एक मोठी कंपनी होती, नंतर आता 3-4 कंपन्या त्या एकाच कुटुंबाच्या झाल्या. म्हणजे पूर्ण विधानसभेचा पैसा हा एका कुटुंबात जातोय आणि शेतकरी आपला हा कुपोषित होतोय. तसं न होता माझी स्वतःची कंपनी न तयार करता मी माझ्या सर्व शेतकऱ्यांच्या म्हणजे प्रत्येक गावातला जो सुज्ञ शेतकरी आहे तो त्याचा सभासद राहील, वरिष्ठ शेतकरी त्याचे डायरेक्टर राहतील आणि एक जण त्याचा अध्यक्ष राहील. आणि असं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी संज्ञा आणि जो इतिहासात दिला आहे आपल्याला की बहुजन समाजात जन्म घेऊन सगळ्या जातींना बरोबर घेऊन आपण स्वराज्य त्यांनी आपल्याला निर्माण करून दाखवलं आहे. आणि तशी स्वराज्याची निर्मिती भडगाव पाचोरा विधानसभेसाठी आपल्याला